किसानों ने मक्का खरीदने के लिए तहसीली के सामने आंदोलन। दरअसल कई महीनों से मक्का की सातवीं खरीदी बंद है, जिसके चलते स्थानीय व्यापारी किसान को लूट रहे हैं। किसानों से मनभाव के मुताबिक मक्के की खरीद कर रहे हैं। 825 शेतकरी राहिलेले आहेत, त्यांचा माल अजून शेतामध्ये तसाच पडलेला आहे आणि आज मार्केटमध्ये आपण बाजार भावाच्या जर किमती बघितल्या तर आज जे खाजगी व्यापारी आहे हे 900 ते 1000 रुपये क्विंटल प्रमाणे शेतकऱ्याचा करताय। उत्पन्न खर्च उत्पन्न जर बघितलं तर याच्यामध्ये फार आलेली आहे। याच्यामुळे भविष्यामध्ये शेतकरी कर्ज एखाद्या वेळेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत असतो। परंतु शासनाची शासकीय खरेदी याच्याप्रमाणे जो भाव ठरवलेला आहे 1850 रुपये, त्या भावाने जे नोंदणीकृत शेतकरी आहे यांचा जो माल आहे त्यांनी आज संपूर्णपणे खरेदी करण्यात यावा अशी मी आजच्या या लाक्षणिक उपोषणात बसलेल्या शेतकरी संघटनेच्या वतीने शासनाच्या लक्ष घालून देत आहे। जवळपास बोदवड तालुक्यामध्ये जे 6997 क्षेत्र मका लागवडीखाली आहे आणि त्याचं अपेक्षित उत्पन्न 2,42,330 क्विंटल एवढं दिलेलं आहे। कृषी जे सहाय्यक आहेत त्यांनी आपल्याला ही माहिती दिली आहे। आता एवढं उत्पन्न 2 लाख